नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी मनीष यादव मिशन महाराष्ट्र पोलीस या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत। मित्रांनो, पोलीस आयुक्तालय मीरा भाईंदर वसई विरार संदर्भात अतिशय महत्त्वाची अपडेट आहे। जी काय 12,000 पोलिसांची पदं भरली जाणार आहेत, तर त्याच्यामध्ये मीरा भाईंदर पोलिसांची नक्की किती पदं असतील, चालकचे किती असतील, शिपाईचे किती असतील, सोबतच आपण जळगावचं सुद्धा बघणार आहे, रायगड बघणार आहे, मुंबई सुद्धा बघणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे येणाऱ्या भरतीमध्ये कुठल्या याच्यामध्ये किती पदं आहेत ते तुमच्या लक्षात येईल। ठीक आहे, बघा मीरा भाईंदर बद्दल आपण सर्वप्रथम बघूयात। आजचाच शासन निर्णय आहे गृह विभागाचा। बघा, मीरा भाईंदर विरार वसई विरार पोलीस आयुक्तालयाकरता दुसऱ्या टप्प्यातील एकूण 1082 पदे निर्माण करण्यास मान्यता देण्याबाबत। ओके, 1082 पदं ही शिपाईची नसणार आहेत मित्रांनो, याच्याबद्दल आपण डिटेलमध्ये समजून घेणार आहे। पहिल्यांदा आपण शासन निर्णय समजून घेऊयात। ही प्रस्तावना आहे, तुम्ही वाचू शकता। याची पीडीएफ तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मिळून जाईल। टेलिग्राम चॅनलची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शन मध्ये मिळेल। ओके, पूर्ण जर तुम्हाला पीडीएफ वाचायची असेल तर तिथूनही बघू शकता। आता 1022 पदं जी दिसतात तुम्हाला इथे, तर ते 1022 पदं ही पोलीस शिपाईंची नाही आहेत। त्याच्याबद्दल आपल्याला डिटेल्स मध्ये बघायचं आहे। त्यासाठी शासन निर्णय पहिल्यांदा समजून घेऊयात। शासन निर्णय काय काय, मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयाकरता शासन निर्णयासोबतच्या परिशिष्ट 1 मध्ये मध्ये नमूद केल्याप्रमाणे दुसऱ्या टप्प्यातील 1082 नियमित पदे निर्माण करण्यास शासनास मान्यता देण्यात येत आहे। ओके, आता याच्यामध्ये लागणारे पैसे, एक्स्ट्रा लागणारा अनावर्ती खर्च वगैरे ते कशातून भागवायचं वगैरे ह्या डिटेल्स दिलेल्या आहेत। आता त्याच्याशी आपला एवढा काही संबंध नाही, आपण फक्त जाहिरातीबद्दल बोलूयात। बघा, याच्यामध्ये जी काही उच्चस्तरीय बैठक होती, ती उच्चस्तरीय बैठक ही 9 तारखेला पार पडलेली होती सप्टेंबर महिन्यामध्ये, आणि 19/9 या बैठकीचा वित्त विभागाने सुद्धा त्याला सहमती दर्शवलेली होती। आता डिटेलमध्ये आपल्याला महत्त्वाचा मुद्दा जो बघायचा आहे तुम्हाला, तो या अनुक्रमणिकेमध्ये परिशिष्ट अ च्या 3 नंबर आणि 6 नंबर पॉइंट वरती आपल्यासाठी महत्त्वाचा असणार आहे। बघा, याच्यामध्ये 3 नंबर जो पॉइंट आहे पोलीस शिपाई, तो आणि 6 नंबरचा पॉइंट चालक पोलीस शिपाई, हे आपल्यासाठी महत्त्वाचं असणार आहे। जी काही 12,000 पदं भरली जाणार, याच्यामध्ये मीरा भाईंदरचे 689 पदं ही मीरा भाईंदरची पोलीस शिपाईची असतील, आणि चालक जे काय आहेत ते 77 पदं असणार आहेत। म्हणजे खूप मोठी चालकची भरती ही मीरा भाईंदर मध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे। ठीक आहे, आणि पोलीस शिपाईचे 689 म्हणजे खूप जास्त पदं सुद्धा आपल्याला मीरा भाईंदर मध्ये बघायला मिळतील यावेळेस। सोबतच तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे मुंबईचं बघूयात आपण। मुंबईत साधारणतः 1200 पदं भरली जाणार आहेत, रायगड साधारणतः 231 पदं भरली जाणार आहेत, आणि जळगावमध्ये साधारणतः 150 पदं भरली जाणार आहेत। एक आलेले सर्वसाधारण अपडेट आहेत। असेच नवनवीन अपडेट आपल्या चॅनलवरती आपण शेअर करत असणार आहे। त्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला जर नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा। दुसरी गोष्ट, ऑनलाईन पद्धतीने जर तयारी करायची असेल तर आपलं मिशन खाकी नावाचं ऍप्लिकेशन आहे, ते तुम्ही नक्कीच डाउनलोड करा। त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये मिळून जाईल। पोलीस भरतीसाठी स्पेसिफिक असं आपलं हे ऍप्लिकेशन आहे। ऑनलाईन लेक्चर्स वगैरे तुम्हाला याच्यावरती उपलब्ध होतील। सोबतच लेखी परीक्षेच्या प्रॉपर तयारीसाठी तुम्ही सिद्धेश्वर हडबेस सरांचं 45,000 जम्बो नावाचं पुस्तक आहे, ज्याच्यामध्ये वर्गीकृत पद्धतीने काही प्रश्न तुम्हाला बघायला मिळतील टॉपिक वाईज। त्याचा फायदा तुम्हाला रिव्हिजनसाठी नक्की होईल। 45,000 जम्बो नावाचं पुस्तक नक्की घ्या। मार्केटमध्ये सर्वत्रच उपलब्ध आहे, जिथं जिथून आपण पुस्तकं घेतो। सोबतच ऑनलाईन वरती अमेझॉन, फ्लिपकार्ट वरती सुद्धा उपलब्ध आहे। हडबेस सरांचं भारती प्रकाशनाचं हे पुस्तक आहे, 45,000 जम्बो, मार्केटमध्ये गाजलेलं पुस्तक आहे। याच्यामध्ये जे काही आता पेपर झाले त्याच्यामध्ये रिपीटेड क्वेश्चनचं प्रमाण या पुस्तकातून खूप जास्त होतं, त्याच्यामुळे नक्की या पुस्तकाचा वापर करा। ओके, आणि आजचा अपडेट कसा वाटला हे आम्हाला कमेंटद्वारे नक्की सांगा, आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर जरूर करा। धन्यवाद।